शेतकऱ्यांच्या ऐन पेरणीच्या वेळी कर्ज खाते व बचत खात्यात जिल्ह्यातील सर्व बँक शाखा व्यवस्थापकाकडून खात्यांचे व्यवहार थांबविण्यात आलेल्या होल्ड मारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांचे तात्काळ होल्ड काढून आर्थिक व्यवहार चालू करण्यासंबंधी आदेशित करण्याबाबत या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना आज एक निवेदन सादर केले आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे व्हीसी मध्ये असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्याकडे आज या मागणीचे निवेदन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी आज रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे। अगर आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं होतं, काय कोणत्या मागणीच्या अनुषंगाने निवेदन दिले, काय नाव आपलं, कोणती मागणी? नमस्कार, मी मनसे जिल्हा अध्यक्ष रवी राठोड। मी आज नांदेड जिल्ह्यातील सर्व बँका शेतकऱ्यांना वेठीस धरून आज रोजी जे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्या संदर्भात मी जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला गेले असता जिल्हाधिकारी महोदय हे व्हीसी मध्ये व्यस्त असल्यामुळे मी निवासी जिल्हाधिकारी वडसकर साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली आहे। काय मागणी आहे? मागणी सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकऱ्यांसंदर्भात मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक बँकांमध्ये आपले सेव्हिंग अकाउंट व पीक कर्जाचे अकाउंट आहेत त्या शेतकऱ्यांना आता मागील महिन्यामध्ये घरकुलाची मंजुरी भेटली आहे आणि त्या घरकुलाची मंजुरी भेटत असताना त्याचा प्रथम टप्पा हा 20,000चा त्या खात्यांमध्ये जमा झाला, दुसरा टप्पा हा 60,000चा त्या खात्यामध्ये जमा झाला। पण कुठलीच बँका हे शेतकऱ्यांना ती विड्रॉल करण्याची अनुमती देत नाही, का तर तुमच्यावर पीक कर्ज आहे त्याकरता तुमचे अकाउंट हे होल्ड करण्यात आले आहे। ते होल्ड काढण्यासाठी म्हणून ती अकाउंट म्हणजे पुन्हा कार्यरत करण्यात यावे यासाठी म्हणून आपण जिल्हाधिकारी महोदयांना मी मनसेच्या वतीने मी शेतकऱ्यांसाठी हे निवेदन दिलं आहे। सर, आपल्या मागण्याच्या अनुषंगाने जर कारवाई नाही करण्यात आली तर आपण पुढून पाऊल काय राहील? 100% आमच्या मागणीची दखल होईल आणि शासनाला घ्यावंच लागेल। शेतकऱ्यांचा हा अति महत्त्वाचा विषय आहे। घरकुल आज त्यांनी घरकुल बांधकामासाठी आपले घर पाडून घरकुल बांधकाम सुरू केले आहे। एकीकडे दोबारा पेरणीचं संकट आहे शेतकऱ्यांवर पाण्याच्या लपंडावामुळे। पहिले त्यांनी पेरण्या केल्यात, पावसाच्या लपंडावामुळे दोबारा पेरणीचे संकट असल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीची शासनाने गंभीरपणे दखल घेतली नाही तर मनसे पुढच्या टप्प्यामध्ये हे तीव्र आंदोलन शासनाकडे उभं करेल।